नाही, तुम्हाला इतरांचे दोष दिसतात, तुमच्यासारखे कपाळ कारण की तुम्हीच आहात आणि तुम्हाला सोबत नाही, इतरांना सोबत नाही. लक्षात ठेवा. मग याच्या पुढे सावधान व्हा. आणि राजकीय लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे, आमदार राहा, खासदार राहा, नगरपालिका अध्यक्ष राहा, तहसील काय तुमच्या पंचायत समिती राहा, कुठले छोटे मोठे गावातले राजकारण लोक सुद्धा टाईट कपडे घालून फिरताय का तुम्ही? आमदाराच्या मागं, खासदाराच्या मागं कार्यकर्ते म्हणून, कार्यकर्ते लक्षात, हिंदू बना अगोदर. हिंदू, तुमची बुद्धी हिंदू बनू द्या आणि आध्यात्मिक बनू द्या. बजरंग दलाचे कार्यकर्ते, शिवा संघटनेचे कार्यकर्ते, बसवगिरीचे कार्यकर्ते, अजून कोण्याचे कार्यकर्ते आहात तुम्ही. काय राधाकृष्ण महाराजांचं छत्रपती चरित्र सांगलं, मला तर असं वाटतं बा महाराज तुम्हाला तारीखच मागा असं वाटतं की छत्रपतीचं चरित्रच लावा असं वाटतं. अहो बघा ना, त्या महाराजांनी तुम्हाला दाखवलं, तुम्ही कधी ऐकलं कोणाच्या मुखातून? राम आणि छत्रपती शिवाजी, मी एकच मानतो ना, रामाचं चरित्र आणि छत्रपतीचं चरित्र एकच आहे. त्यांनी सांगितलं काय भाषा, काय ताकद होती शब्दामध्ये, विचार करा तुम्ही. आणि आपण जयंती काय साजरी करतो? कुठली जयंती साजरी करते? आंबेडकर जयंती असो, ज्योतिबा फुलेची असो, अजून बसवेश्वराची असो, अजून बिरसा मुंडाची असो, दारू पिऊन नाचून नाही, शिवालाल महाराजांची असो, जयंत्या साजऱ्या कर, त्यांचा आदर्श घ्यावा, तेव्हा ती जयंती पूर्ण होती. आणि राजकीय लोकांनी सुद्धा ह्या लोकांना त्याच पद्धतीने मार्गदर्शन करावं. तुम्ही बदला, आता राजकीय लोक सुद्धा बदला, हिंदू धर्माकडे लक्ष द्या. तुमची सुद्धा बुद्धी केवळ राजकारण म्हणून बघू नका. हिंदूचं मतदान सुद्धा खूप आहे, यांना प्रेम लाव. तुम्हाला एक तिथे मतदान ज्या पक्षाला पडेल तुमच्या हातात आहे ना. थोडं याला उतरा जरासं, सर्वांना उतरा, या लोकांची बुद्धी उतरा जराशी. शिकलेला काढा, काढाली काळ नाही. पाटलाच्या घरी मिटिंग झालं सगळं गाव तुमच्या, पण आता राहील नाही. तुम्हाला पोळ्याच्या पहिल्यासारखं फिरवलं होतं लोक असे तिकडे, तुम्ही शिकव, तुमचेच गुन्हे घेतले लोक. म्हणून लक्षात ठेवा, आमदार खासदार लोकांनी सुद्धा ह्या लोकांसाठी थोडंसं हिंदू प्रोत्साहन तुम्ही सुद्धा सांगलं पाहिजे. लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगल्या पाहिजे. सांगत असतात, तुमचे कष्ट भरपूर आहेत आणि मी तुमची बी भावना समजतो. आणि जनतेने सुद्धा आमदार खासदाराची एवढा मोठा मतदारसंघ, आता खासदाराचा मतदारसंघ फार जालन्यापासून किलो शक्यतो नाही असं, आमदाराचं तसंच आहे, एवढ्यापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्या येतना तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद आहे. जे आमच्यासोबत सेवाधारी लोक आहेत, जे काही सेवाधारी लोक आमची सेवा करत आहेत, रात्रंदिवस पत्रकार लोक चांगल्या तऱ्हेने प्रचार करतात, त्यांना आम्ही सांगितलं, तुम्ही हिंदू असाल चांगलं लिहा की नाही. मी काय तुम्हाला पैसा देऊ शकत नाही, मला प्रचाराची गरज नाही. आणि तुम्ही चांगली कलम चालवली, समाजाचा प्रोत्साहन चांगले मिळेल, चांगलं चरित्र समोर जाईल आणि सत्य आहे, खोटं नाही. खोटं कशासाठी करायचं, कशासाठी करायचं, खोट्याची गरज बी नाही. म्हणून पत्रकार लोकांनी सुद्धा चांगलं, गेल्या वर्षी खूप चांगल्या तऱ्हेनं जनतेपासून संदेश पोहोचला, रोजचा रोज चांगला प्रचार त्यापर्यंत पोहोचला. आचारी मामानं चांगला स्वयंपाक केला. त्याच्यासोबत राहणाऱ्या ट्रॅक्टरवर बरेच काही लोक आमचे निवघा, चाबरा, अजून येतो तिथून कोणी नावं माहीत नाही मसालाचे, त्या लोकांनी सुद्धा चांगलं योगदान दिलं. त्याबद्दल त्यांनाही आशीर्वाद. राजवाडी पिंपळगावच्या लोकांनी सुद्धा, आमच्या महिलांनी रात्री 3 वाजता उठून स्वच्छता अभियान यावर सुद्धा राबवला. कोणी सांगा त्याच्या मनात त्यांनी बिलकुल तुम्हाला कुठेही घाण दिसत नाही, सगळी स्वच्छ त्यांनी राबवली, त्यांना मी आशीर्वाद. आणि हस्ते परहस्ते प्रत्येकाने ज्याला जमत त्यांनी सेवा केलेली आहे. जमत त्यांनी, बिलकुल जमत त्यांनी प्रत्येकाने सेवा केली. कोणी रिकामा नाही, काही ना काहीतरी सेवा केली आहे. भांडे घासले, ताटं धुतले, वाढला प्रसाद, अशी सेवा सगळ्यांनी घेतली. वाडेकऱ्यांची कमतरता नाही, सर्वांनी आपापल्या सेवा केली. त्याबद्दल तुम्हाला सुद्धा खूप खूप आशीर्वाद. आमचे सुरेश महाराज पोपळीकर एका शब्दामध्ये हे सर्व गेल्या वर्षी मी सेवा दिली आणि यावेळी सुद्धा स्वतःहून सेवा दिली. तर कातही स्वतःहून सेवा देण्याचं कामच आहे. 10 वेळा सांगायचं काम कोणाला राहू नये याची बी तुम्ही लक्षात घ्या का. म्हणून तुम्ही सर्वजण या सेवेचे आणि या सेवेचे पात्र ठरलेल्या, म्हणून भविष्यामध्ये सुद्धा शिव महापुराण कथा महाराज बोलले होते. आता तर महाराज परवा चित्रकूटला म्हणले, जोधपूरला बसल्यावर म्हणले होते, त्या सोबतच्या सेवकाला म्हणले पिंपळाला कथा करायची आहे, पण 15 दिवसाची करायची, म्हणजे राहिले शिवपुराण पूर्ण करायचं. म्हणजे लक्षात घ्या, 15 दिवसाची कथा म्हणजे नियोजन बघा काय करावं लागलं. म्हणजे योगायोगानंतर तारीख कशी त्यांना दिलं, 15 दिवसाची मला यंत्रणा किती द्यावं मला याच्याबरोबर लक्षात ठेवा. सगळ्या गोष्टीचं योगदान लागणार आहे, तेवढाच खर्च लागणार आहे.
कमीत कमी महाराज शेवटी म्हणजे पुन्हा मग 11 दिवसाचा टाइम बघ म्हणे का, एवढा मुहूर्त बघ की 11 दिवसाचा टाइम बघ म्हणे, मला शिवपुराण कथा तिथं पूर्ण करायची, असे महाराजांचे शब्द आहेत तुमच्याकडे. मग आता 11 दिवसाची कमीत कमी कथा होणार आहे, तर 11 दिवस आपल्याला सगळी व्यवस्था सांभाळा. म्हणून गावचे लोकांनी, गावगावच्या लोकांनी स्वतःहून आपली समिती नेमून करून कुठं कमतरता ती भरून काढावी. आणि दान धर्म सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणे खर्च लागणार, बिलकुल खर्च लागणार. आता लोकांना वाटतं व्यवसाय मला एका पैसा आणायला कुठून, हे कुठून झाला, त्याचा शोध घ्या. तुम्ही CID बना, तुम्ही CID बना, माझ्याकडे मोकळी काय तुम्हाला, तुम्ही CID बना. इतकाला सप्ताह म्हणून 4 कोटी खर्च आला, 5 करा, 10 कोटी खर्च येऊ द्या की तुमच्या बापाचं चाललं. ज्याला करायचं ते करायला तो परमात्मा देणार आहे. आणि गोर गरिबांना सेवा करायची आहे, सर्वांना सेवा करायची आहे. सर्वांचा वेस्ट, तंबाखाचा पैसा, चहाचा पैसा, आगाव वेचनाचा पैसा, हे वेस्टेज पैसा चाललाय तुमचा. हे पैसा इथं कामी लागायला, येतं कामी लागतं, लावता कुठं कामी. तुमच्या सोबत तरी काही पाहिजे की नाही तिकीट, तुमच्या सोबत सुद्धा हे सत्कर्म आवश्यक आहे. म्हणून आता सुद्धा कोणाला द्यायची असेल तर देऊ शकता का ऑफिसमध्ये जाऊन, असं काही बंधन नाही. का तर यावर्षी आम्ही फक्त 10-11 गाव केले आहे. लक्षात, ज्याला द्यायचं त्याने देऊ शकता आणि दिलं पाहिजे. पुढच्या येणाऱ्या सप्त्याला सुद्धा तुम्ही तयारीत राहावं. पुरुष मंडळी, महिला मंडळ आत्तापासून सप्ताह पुढच्या वर्षी काही तारीख महाराजाकडे शिल्लक नाही. 28/2/28 सरकार 4 महिन्याचा तारखा फुल आता त्याची डायरी मध्ये दाखवली त्या सोबतच्या सेवकांनी. ही तारखा फुल आता, याच्यात कुठं कॅन्सल झाली तर 28ला तारीख एखादी मिळू शकते, पण ते आपण सगळ्या परिस्थिती अनुकूल बघून करावा. का ही जमीन खाली राहत. आणि त्याच्यामध्येच पुन्हा धीरेंद्र शास्त्री 3 दिवसात, 11 दिवसामध्ये 2 टाइम कथा ठेवायचा विचार आहे. मजा आता सकाळी विचार आला की धीरेंद्र शास्त्रीचा निरोप आहे की मला एक कथा इथं करायची आहे, मग त्यांची 3 दिवसाची कथा याच्यामध्येच होऊन जाईल. महाराजा टाइम संध्याकाळचा किंवा त्याचा टाइम संध्याकाळचं त्यांचं कथा, बाकी सुद्धा आमची कथा, अशा तऱ्हेचं नियोजन केलं जाईल. आणि तुम्ही सर्वांनी, तुम्ही काही तयारी करता की नाही, काय ऐकूनच घेता. ए बहिरी लोक, ऐकू आलं की माणसं लईच बदमाश होतं, बाया आता बिचारा दिसत, खिशाला जळ लागू द्या बदमाश, पैसे तयार ठेवा. एवढा कार्यक्रम खर्चाला लक्षात किती खर्च येईल त्याचा सांगता येत नाही. खर्च मोठ्या प्रमाणात येते. याला हे मंडप चालत नाही, त्याला जर्मन मंडप लागते की जेणेकरून रुंदी त्याची 164 फूट राहते पास पहिला. लक्षात, म्हणून सगळ्यात तयारी करावी लागते. 11 दिवसाचा कार्यक्रम म्हणजे आत्तापासून तयारी लागणं गरजेचं आहे. आमच्या आमदार साहेबांना सांगतो, तुमचं गव्हर्नमेंट सर्व अधिकारी, तुमचे सर्वांना खूप खूप आशीर्वाद. आणि त्या पद्धतीचा कार्यक्रम तुम्हाला काय काय जमते हे तुम्ही सर्वांनी करावं. आमचे अशोकराव चव्हाण गेले वर्षी, मी काय कधी कोण्या राजकीय लोकांच्या घरी जाऊन कधी मागत नाही काही, पण आमचे जगदीश पाटील, भगवान दंडे, भोकरची मंडळी, आपले माने सर, बाळू सारला, नागिलीकर या लोकांनी सुद्धा त्यांच्या घरी नेलं होतं. आणि फक्त ते काय पाहिजे, आम्हाला पैशाची गरज नाही, फक्त गव्हर्नमेंट आहे, तुमच्या गव्हर्नमेंट सुविधा पुरवठा करा. आणि एका शब्दात त्यांनी केल्या सर्व गोष्टी. SP, DSP, कलेक्टर, जिल्हा परिषद सगळे विचार येऊन सर्वांनी खरंच अंतकरणापासून या लोकांनी सेवा केली. खोटच काम. दवाखाना बघा तुम्ही समोर, त्यांची कितीतरी बेड लागली, 5-25 बेडचा दवाखाना केला. डॉक्टर साहेब लोकांनी खूप सर्व जनतेला सेवा दिली. चांगली औषध देत आहे, चांगली सुविधा देत आहे. समोर दवाखाना कमिशन त्यांनी खूप चांगल्या तरी सुविधा दिली. आणि यावर सुद्धा अशोकराव साहेबांनी येथे येऊन सेवा दिली. येथे येऊन सर्व त्यांच्या ऑफिसवर लोकांना बोलवलं, सर्वांना सांगितलं तुम्ही सेवा करा. सगळ्यांनी सेवा केली. बाबूराव सुद्धा मिटिंगला होते, माधवराव पाटील, सगळे लोक, राजकीय लोकांनी सगळ्यांनी चांगल्या तरी योगदान दिलं. अशोकराव चव्हाण येणार होते पण काय झालं, बरोबर काही अडचणी आहेत, त्यांना योगच लागते हो, इच्छा असं येता येत नाही. काहीतरी गेल्या वर्षी त्यांना कोणतरी भावकीचं सुद्धा कोणी म्हणून येता आलं नाही. यावर्षी असं बाबूरावांनी जे कामं केले, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. असेच कामं करा. चांगली गोष्ट. 2 शब्द बाबूराव सुद्धा बोलतील. आमदार काहीतरी सांगतो म्हणे, सांगता की सांगा सांगतो मला, तुम्ही ऐका. हे बघा, राजकीय लोक सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही त्यांच्याकडे बघण्याचा भाव बदला. तुम्हाला मातीला, लग्नाला, सोरीकीला, टिळ्याला बोलवत राहू नका एवढ्या कामाला. आले तर ठीक आहे, ठीक आहे,
व्याप खूप राहते हो, बायकोला वेळ देता येत नाही, पोराला वेळ देत नाही, पोरं कोण्या कॉलेजला चालले, कुठे चालले, जायचं मुलं सोयी नाही, धाय नाही, काही वेळ द्या, स्वतः शरीराची पण काळजी. आता मी स्वतः फिरलो, माझं 8 किलो वजन कमी झालं, तालुका पूर्ण झालाच नाही, विचार करा. म्हणून राजकीय लोकांना सुद्धा तुमचं सगळ्याचे आल्यानंतर त्यांना कमी वेळामध्ये जाता येईल, आता कामाचं वेळ कुठे मिटिंग आहे, कोणा जावं लागते, मरण आहे, घर नाही, साखर सुद्धा बघ, म्हणून आल्यावर तेव्हा त्यांना सुद्धा झटकन जाण्यासाठी तेवढा टाइम सगळ्यांना. राजकीय लोकांना तुम्ही समजून घ्या का त्यांचे ते सुद्धा माणसं, ते आपल्यातलेच कोणीतरी आहेत, त्यांनाही भावना आहेत, त्यांनाही परिवार आहे, हेही समजून घेतलं पाहिजे. केव्हाही इलेक्शन मध्ये असो, धार्मिक कार्यामधून आहे, विलक्षण कुठलंही असो, नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, आमदार राहो, आता या लोकांना सुद्धा तुम्ही तितकं समजून घेऊन वागा, तर तुम्हाला सगळ्या सुख सुविधा मिळतील. तर त्यांना थोडंसं बोलण्यासाठी परमिशन देऊ की हे राजकीय पद नाही, भक्त म्हणून आले, लक्षात ठेवा. अरे विप्लवाचा पण कसं काय राजकीय लोक कधी भक्त म्हणून आले, भक्त म्हणून सेवा करा, भक्त म्हणून तुम्हाला काही सांगणार आहे, ठीक आहे.